नमस्कार. आज जाणून घेणार आहोत आपण सेल्फ कन्स्ट्रक्शनविषयी. होम लोनमध्ये एक प्रोडक्ट येतं ते म्हणजे सेल्फ कन्स्ट्रक्शन. आता सेल्फ कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर जागा आपल्या स्वतःची आहे आणि त्याच्यावर आपल्याला घर बांधायचं आहे, किंवा आपलं छोटंसं घर आहे ते पाडून आपल्याला त्याच जागेवर दुसरं घर बांधायचं आहे, त्याला म्हणतात सेल्फ कन्स्ट्रक्शन. आता सेल्फ कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला बँकेकडून लोन घ्यायचं आहे, तर बरेच प्रश्न निर्माण होतात. ही व्हिडिओ का बनवतो हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एजंटकडे जाता आणि एजंटकडे गेल्यानंतर कुठंतरी फसता, किंवा प्रॉपर इम्प्लॉयकडे जात नाही आणि प्रॉपर इम्प्लॉयकडे न जाता तुम्ही कुठंतरी जास्त पैसे मोजावे लागतात. याकरिता संपूर्ण सेल्फ कन्स्ट्रक्शनविषयी लोन घेताना आपल्याला पूर्णतः माहिती कशा स्वरूपात भेटेल याकरिता ही व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जरी लोन नसेल घ्यायचं तरी शेअर करायला हरकत नाही, ज्यांना किंवा फॅमिलीमध्ये असेल किंवा आपल्या नातेवाईकामध्ये असेल की जे लोनसाठी अप्लाय करतात. आता प्रॉपर माहिती दिली यामध्ये, व्हिडिओ खूप मोठी होईल याकरिता ही व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये आता सेल्फ कन्स्ट्रक्शनमध्ये लोन घेतोय म्हणजे कोणकोणते प्रश्न निर्माण होतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लोन किती भेटेल, त्यानंतर मी बँकेकडे जाणे योग्य की फायनान्सकडे, मला कन्स्ट्रक्शनला एकदम पूर्ण लोन भेटेल, जे कन्स्ट्रक्शन करतोय त्याची पूर्ण लोन भेटेल का हप्त्याने भेटेल. तिसरी गोष्ट म्हणजे माझं दुसरं लोन चालू आहे तरी मला आता घर बांधण्यासाठी लोन घ्यायचं आहे, लोन भेटेल का. त्यानंतर कन्स्ट्रक्शनसाठी लोन घेतोय तर संपूर्ण प्रोसेस कोण सांगू शकतं, याचं उत्तरसुद्धा या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. त्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की माझं सिबिल जरा खराब आहे, मग लोन भेटेल का. त्यानंतर संपूर्ण लोन प्रोसेसला खर्च किती येईल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला खर्च कुठं वाचू शकतो, ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले. फक्त आणि फक्त शेवटपर्यंत पाहण्याची गरज आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर्टीनुसार पहिला पॉईंट येतो तो म्हणजे प्रॉपर्टीनुसार आपल्याला लोन कशा पद्धतीने भेटेल हे या ठिकाणी आता पाहायचं आहे आपल्याला. नंतर एक एक पॉईंट डिस्कस करणार. त्यानंतर इन्कम येईल, त्यानंतर इन्कम नंतर आपल्याला येईल सिव्हिल खराब असल्यामुळं काय करता येईल, असे एक एक पॉईंट मी व्यवस्थितरित्या डिस्कस केले. आता प्रॉपर्टीनुसार आपल्याला लोन किती भेटेल, सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन म्हणजे प्रॉपर्टी. आता सगळ्यांना माहिती आहे प्रॉपर्टी आपल्या वेगवेगळ्या झोनमध्ये डिवाईड केलेले असते. आर झोनमध्ये असते, त्यानंतर शेतीमध्ये असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती व नाविकास असा झोन असतो, हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. शेती व आर यामधला म्हणजे शेती व नाविकास झोन असा सुद्धा असतो. इंडस्ट्रियल झोन असतो, हिलटॉप झोन असतो, बरेच झोन असतात. त्यामध्ये आपली प्रॉपर्टी कुठं भेटते. आता पहिली गोष्ट म्हणजे आपण बँकेकडून लोन घेतोय. आता बँकेकडून लोन घेतोय म्हणजे बँकेला काय पाहिजे या ठिकाणी, चला लक्षात घेऊया. तुमची प्रॉपर्टी येणे पाहिजे बँकेला. त्यानंतर प्लॅन सँक्शन पाहिजे, आणि योग्यरित्या प्लॅन सँक्शन म्हणजे काय, FSI योग्यरित्या सोडला पाहिजे. त्यानंतर नगरपालिका असेल तर नगरपालिकेची परमिशन असते, महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेची परमिशन असते, PMRDच्या अंतर्गत येत असेल तर PMRDची परमिशन असते. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता प्लॅन सँक्शन म्हणजे काय, मी जसं आत्ता सांगितलं FSI योग्यरित्या सोडल्या गेलं पाहिजे. त्यानंतर ज्यांची परमिशन लागते त्यांची परमिशन आपल्याला पाहिजे. म्हणजेच आपली जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 1200 स्क्वेअर फूट लँड आहे, आपण बांधताना किती बांधले पाहिजे, मग 900 ते 1000 स्क्वेअर फूट आपण बांधलं पाहिजे. त्यावेळेसच आपल्याला बँक लोन देऊ शकते. एने प्रोजेक्ट नसेल पण आर झोन असेल तरीसुद्धा आपल्याला बँक लोन देऊ शकते. म्हणजेच मला या ठिकाणी काय सांगायचं आहे, बँकेकडं फाईल देताना पूर्णतः तुमचा प्लॅन, जागेचं टायटल क्लिअर पाहिजे, त्यानंतरच बँक तुमची फाईल घेते. आणि जर टायटल क्लिअर नसेल, प्रॉपर्टीचा काही इश्यू असेल, प्लॅन सँक्शन नसेल, ग्रामपंचायतची परमिशन नसेल, महानगरपालिकेची परमिशन नसेल, तर या ठिकाणी आम्हाला कोण लोन देईल का, नक्कीच देईल. त्या ठिकाणी मग आपल्याला फायनान्सकडे वळावं लागेल. फायनान्स कोणकोणते प्रोजेक्ट करतं, कोणकोणते प्लॅन सँक्शन नसताना सुद्धा करतं, हे सगळ्यात महत्त्वाचं घेणं गरजेचं आहे. आपला समज असा झालेला असतो की फायनान्स सगळ्या प्रॉपर्टी करतं, हे चुकीचा समज आहे. फायनान्स सगळ्या प्रोफाईल करतं, हा चुकीचा समज आहे. कुठंही न होणारी फाईल फायनान्समध्ये होते असं काही नाही. फायनान्सच्या सुद्धा काय काय पॉलिसी आहे, प्रत्येक फायनान्सची वेगवेगळी पॉलिसी आहे. शेती व नाविकास हा झोन असेल तर तुमचं ती प्रॉपर्टी बँकेमध्ये होत नाही, त्यामुळे तुम्हाला ते फायनान्सकडे जावं लागेल. तुमचं सिबिल खराब आहे, फायनान्सकडे जावे लागेल. त्यानंतर बाकीचा प्लॅन इश्यू नाही वगैरे, तर जे काही अडथळा येईल तर बँक तुमची
फाईल घेणार नाही, ते फाईल कोण करेल तर फायनान्स करेल. चला पाहूया अजून कुठल्या परिस्थिती. आता लँड टू व्हॅल्युएशन हा पॉईंट पाहणार आहोत. लँड टू व्हॅल्युएशन म्हणजे काय, तर बँक किंवा फायनान्स आपल्याला कितीपर्यंत लोन देऊ शकतं हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता एल टी व्ही म्हणजे काय, लँड टू व्हॅल्युएशन. आता लँड टू व्हॅल्युएशनच्या नुसार बँक किंवा फायनान्स किती लोन देऊ शकतं हे आपण आता डिस्कस करणार आहोत. जर तुमच्या लँडची व्हॅल्युएशन 55 लाख रुपये येत असेल, एक्झाम्पल म्हणून घेतो आपण, जर तुमच्या लँडची व्हॅल्युएशन 55 येत असेल तर बँक तुम्हाला 75%, ग्रामपंचायत असेल तर 75, जर दुसरी नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल तर 80 किंवा 85 किंवा 90% सुद्धा फंडिंग देणारे बँका किंवा फायनान्स आहेत. एक्झाम्पल घेतोय, 55% तुमच्या लँडचं व्हॅल्युएशन आहे टोटल, तर 75% ग्रामपंचायत प्रॉपर्टी असेल तर 41 लाख रुपयेपर्यंत तुमचं लोन सँक्शन होऊ शकतं. इन्कम वाईज अजून बघणार आहोत, आत्ता पाहतोय ते प्रॉपर्टीनुसार. जर तुमच्या लँडचं व्हॅल्युएशन 55 लाख आहे आणि 80% बँक द्यायचं ठरलं तर कितीपर्यंत बसेल, तर 44 लाख रुपयापर्यंत आपल्याला बसेल. त्याचप्रमाणे 85% ठरलं बँकेने द्यायचं किंवा फायनान्सने द्यायचं तर तुमचं जवळपास 46 ते 48 लाखापर्यंत लोन होऊ शकतं. इथं हे लक्षात घेणं आहे की जर तुमची ग्रुप खरेदी असेल, ग्रुप खरेदी म्हणजे काय, 7-12 कॉमन असतो. 7-12 कॉमन म्हणजे काय, तर 11 जणांच्यात 7-12 असतो. शक्यतो एवढं मोठं फंडिंग कोण करत नाही, तर बोटावर बँकेचा तर विषयच नाही या ठिकाणी ग्रुप खरेदीला. तर बोटावर मोजण्या इतके फायनान्स होम लोन देऊ शकतात ॲज अ तुमचं प्रोफाईलनुसार. आता शेतीला कोण देईल, शेती झोन असेल तर कोण देईल का, तर शेती झोन असेल तर घर बांधायला कोण देईल याची गॅरंटीसुद्धा कमीच येते. आता स्क्वेअर फूटनुसार पाहणार आहोत की बँक आपल्याला फंडिंग किती करेल किंवा फायनान्स फंडिंग करेल. वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळ्या फायनान्सची पॉलिसी स्क्वेअर फूटनुसार वेगळी असेल. तुमची स्क्वेअर फूट जमीन आहे 1200 इंटू 1500 करायचं म्हणजे पर स्क्वेअर फूटला 1500 रुपये ही बँक लोन म्हणून देते. जर 1200 स्क्वेअर फूट जमीन असेल तर 1500 स्क्वेअर फूटने किती होती, तर 18 लाखापर्यंत तुमचं लोन सँक्शन होऊ शकतं स्क्वेअर फूटनुसार, म्हणजे तुमच्या एस्टिमेटनुसार. जर खालची जमीन तुमची, खालची ग्राउंड फ्लोअर 800, वरचं 800, 800 आणि 800 झालं 1600, मग 1600 इंटू 1500 जे काही येईल ते तुमचं लोन सँक्शन होऊ शकतं. आता या ठिकाणी आपल्याकडे बँकेकडे फाईल होत नाही, आता फायनान्सकडे चाललो आहे म्हणजे साहजिकच फसवायचे चान्सेस जास्त आहेत. मी व्हिडिओ याकरिताच बनवतो आहे की आपला कस्टमर, नागरिक ज्यांना काही लोनबद्दल माहीतसुद्धा नसतं ते लोन घ्यायला जातात आणि कुठेतरी फसून बसतात. ॲक्च्युली पॉलिसी नवीन असल्यामुळं, लोन पहिल्यांदा घेत असल्यामुळं ह्या पॉलिसी आपल्याला नीट कळत नाहीत आणि माणूस कुठेतरी फसून जातो आणि जास्त पैसे मोजावे लागतात. त्याकरिताच ही व्हिडिओ खूप डिटेल्समध्ये बनवतो आहे, नक्की कंटिन्यू करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ROI किती भेटेल आपल्याला. ROI सुद्धा आपल्या प्रॉपर्टीवर डिसाईड करतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपली प्रॉपर्टी NA आहे, NAवर आपण कंस्ट्रक्शन करतोय. आता NAवर कंस्ट्रक्शन करतोय म्हणजे साहजिकच आपल्याला बँक लोन देऊ शकते. पण आपला प्लॅन पूर्णतः 1200 स्क्वेअर फूटचा आहे, त्याला FSI वगैरे सोडणार नाही. अशा परिस्थितीत आपण फायनान्सकडे चाललो आहे. आणि जर FSI वगैरे सोडणार असो, पूर्ण सँक्शन असेल तर बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला नक्कीच कमी होईल. मग तो बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला 8% भेटेल, 7.5% भेटेल, 8.5% किंवा 9% आपल्याला भेटू शकतो. आता 1200 स्क्वेअर फूट आपण आपली प्रॉपर्टी आहे आणि टोटल 1200 स्क्वेअर फूट बांधतोय म्हणजे आपला प्लॅन सँक्शन नाही आहे, कुठल्याही नियमात आपण बसत नाही आहे, तर आपल्याला फायनान्सकडे जावं लागेल. आता फायनान्सचा रेट ऑफ इंटरेस्ट किती असू शकतो, ते पर्सन बिझनेसवाला आहे का सॅलराईड आहे, प्रॉपर्टी आर झोनमध्ये येते की शेती नाविका झोनमध्ये येते का NATP मध्ये येते, या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. सॅलराईड पर्सन असेल तर 9-9.5 पासून चालू होतो. मग ॲज अ तुमचं सिव्हिल कसं आहे त्यानुसार सुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट डिसाईड केला जातो. बिझनेस असेल तर 10-10.5% होऊन जातं. ह्याचनुसार तुमची जर फाईल 25 लाखाच्या आतमध्ये असेल तर ग्रामपंचायतमध्ये असेल तर 11-12% तुम्हाला भेटू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची आर झोन प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही जर सॅलराईड आहेत तर तुम्हाला 25 लाखाच्या वरती लोन अमाऊंट पाहिजे तर तुम्हाला 9-9.5% रेट ऑफ इंटरेस्ट बसू शकतो. आणि जर तुमची प्रॉपर्टी आर झोनमध्ये आहे आणि तुम्ही बिझनेस पर्सन आहात तर तुम्हाला 10-10.5% लोन भेटू शकतं. आता 25 लाखाच्या वरती असेल तर रेट ऑफ
इंटरेस्ट नक्कीच कमी भेटतो आणि 25 लाखाच्या आतमध्ये असेल अमाऊंट तर रेट ऑफ इंटरेस्ट थोडा 1-2% वाढू शकतो. यामध्ये कॅट प्रॉपर्टीसुद्धा कॅट प्रॉपर्टी म्हणजे कॅटेगरी. कॅट म्हणजे काय तर कॅट ए, कॅट बी, कॅट सी असे सुद्धा ROIला डिफरंट करू शकतात. म्हणजे सांगायचं काय, शेती व नाविका झोन असेल आणि 25 लाखाच्या वर असेल तर साधारणतः 11-12% व्याजदर लागू शकतो. 25 लाखाच्या आत असेल 11-12 लागू शकतो. 25 लाखाच्या वर असेल तर जवळपास 9.5, 10, 10.5 असा रेट ऑफ इंटरेस्ट लागू शकतो. म्हणजेच सगळं मिळून सांगायचं काय तर रेट ऑफ इंटरेस्ट कशावर डिसाईड करतो आपला तर प्रॉपर्टीवर. प्रॉपर्टी कुठल्या झोनमध्ये, त्यानंतर पर्सन सॅलरीड आहे का बिझनेसवाला आहे का सेल्फ एम्प्लॉय आहे, ह्यावर सुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट ठरवला जातो. तुमचं सिव्हिल कसं आहे यावर सुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा ठरला जातो. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इन्कम वाईज माझं लोन किती बसू शकतं. अगदी व्यवस्थितरित्या मी सांगतोय, इन्कम वाईज आपलं लोन किती बसू शकतं. आता बँकेकडे जातोय तर बँकेकडे जाताना आपली नेट सॅलरी एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर नेट सॅलरी आपली 30,000 रुपये. तर आपण किमान किती हप्ता भरू शकतो तर आपण जवळपास 15,000 रुपये हप्ता भरू शकतो. म्हणजे आपली नेट सॅलरी किती आहे, टोटल इन्कम किती आहे तर 30,000 रुपये. म्हणजेच आपण हप्ता किती भरू शकतो तर 15,000 रुपये. राहिलेले 15,000 रुपये आपल्या उपभोग खर्चासाठी लागतात. राहिलेले 15,000 रुपये आपल्याला घर खर्चासाठी आपल्याला लागतात. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर म्हणत असाल 30,000 रुपये सॅलरी आहे, 30,000 रुपये आपल्याला सॅलरी आहे आणि मी 25,000 रुपये हप्ता भरू शकतो असं जर बँकेला सांगितलं तर बँक कधीही मान्य करणार नाही की 5,000 रुपयात आपलं घर खर्च चालत नाही. हे बँकेला सुद्धा माहिती आहे, हे फायनान्सला माहीत आहे. तर आपलं 30,000 रुपये 15,000 रुपयापर्यंत हप्ता भरू शकतो. तर लोन अमाऊंट आपल्याला कितीपर्यंत सँक्शन होऊ शकते 14 लाख ते 15 लाखापर्यंत आपल्याला लोन अमाऊंट भेटू शकते. 15 वर्षासाठी किंवा 20 वर्षासाठी सुद्धा हे करता येतं. आणि तुम्ही जर बिझनेस पर्सन आहात, ITR नसेल तर बँक तुमची फाईल करत नाही, ते आपल्याला फायनान्सकडे जावं लागेल. विदाऊट ITRचं फायनान्स फक्त आणि फक्त फायनान्सच करतं, बँक करत नाही. बँकेला ITR लागतो 2 ते 3 वर्षासाठीचा. जर आता ढोबळ मनाने विचार केला तर आपली सॅलरी 1 लाख रुपये, तर आपण हप्ता किती भरू शकतो तर जवळपास 50,000 ते 55,000 रुपये आपण हप्ता भरू शकतो. 50,000 ते 55,000 रुपये आपण हप्ता भरू शकतो. तर आपल्याला लोन अमाऊंट किती सँक्शन होऊ शकते जवळपास 45 लाख ते 50 लाखापर्यंत आपल्याला लोन अमाऊंट सँक्शन होऊ शकते. या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जर आपलं आधीच लोन दुसरं चालू असेल, मग ते कार लोन असेल किंवा पर्सनल लोन असेल तर त्यातून ते मायनस करायचं. जर कार लोनचा आपण हप्ता भरत असेल 20,000 रुपये आणि आपण टोटल हप्ता भरणार आहे, आपण क्षमता किती 55,000 रुपयेपर्यंत आपण हप्ता भरू शकतो. 50,000 रुपयापर्यंत आपण हप्ता भरू शकतो. पण कारचा हप्ता किती जातो आहे तर 20,000 रुपये. म्हणजे राहिले किती 30,000 रुपये. म्हणजे 30,000 रुपये जर आपण हप्ता भरत असेल तर आपल्याला जवळपास 29 ते 30 लाख रुपयेपर्यंत लोन सँक्शन होऊ शकतं. हे कॅल्क्युलेशन असं किंवा अशा पद्धतीने केलं जातं. परंतु या ठिकाणी एक लक्षात घेणं गरजेचं आहे, प्रत्येक फायनान्सची पॉलिसी वेगळी आहे. बँक पाहताना कस्टमरकडं वेगळ्या नजरेने सुद्धा पाहू शकतं. म्हणजेच लोनची अमाऊंट 1-2% किंवा 1-2 लाखाने कमी जास्त होऊ शकते. मी सांगताना अंदाजे सांगतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे काय, बँक किंवा फायनान्स देताना आपण सेल्फ कंस्ट्रक्शनला एकदम लोन अमाऊंट देते का? कुठलीच बँक कुठलीच फायनान्स एकदम लोन अमाऊंट देत नाही. तर पहिल्यांदा सुरुवातीला काय काढतं की 10% काढतं, नंतर बांधकाम होईल तसं 20% काढतं, 30% काढतं. अशा पद्धतीने हप्त्याने तुम्हाला लोनची अमाऊंट भेटून जाते. अगदी फायनान्ससुद्धा ओपन प्लॉट असेल तर त्याच्यावरसुद्धा आपल्याला लोन भेटू शकतं कंस्ट्रक्शन करण्यासाठी. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. काही फायनान्स आहेत की आपल्याला स्वतःच्या पैशाने आधी पाया बांधावा लागतो तरच आपल्याला पुढची फंडिंग करते. परंतु मार्केटमध्ये असे सुद्धा फायनान्स आहेत की पाया बांधायला सुद्धा लोन अमाऊंट देते. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, प्रॉपर्टी, त्यानंतर इन्कम वाईज आपल्याला लोन किती सँक्शन होऊ शकतं आणि प्रोफाईल वाईज.
यानंतर पुढच्या भागात काय पाहणार, पार्ट 2 मध्ये काय पाहणार आहोत, तर कागदपत्र काय काय लागतात, प्रोसेस काय असते, त्यानंतर खर्च किती होतो, खर्च कसा वाचवला जाऊ शकतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लोकांचा खर्च कमी होईल. आणि पार्ट 2 पाहायला विसरू नका, तो तुमच्या फायद्याचाच आहे. धन्यवाद.